हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये। तर कसे आहात तुम्ही? आय होप सगळे ठीक आहे। तिकडे सुद्धा सगळं मस्त आहे। आणि या केकवरनं तर तुम्हाला समजलं असेल आणि सोबत जे आयुष्यवन होत आहे आईचं, तर त्याच्यावर समजलं असेल की हा आहे आईचा बड्डे आहे। आणि आईचा बड्डे तर इथे आम्ही आजूबाजूची आपले जे शेजारी मंडळी आहे त्यांना बोलवलेलं होतं आणि त्याचबरोबर आईची छोटीशी मित्रमैत्रीण। आणि ही बघा आईच्या गोदमध्ये आहे ती आणखी छोटीशी त्याची आणखी एक मैत्रीण झालेली आहे। तर आता इथे सगळ्यांनी आईचं आयुष्यवन वगैरे करून घेतलेलं आणि मग त्याचे मित्रमैत्रिणी म्हणजे आईला फारसे मित्र नाही आहेत, आईला आहे जास्त करून मैत्रिणीच आहेत। फक्त एक जस्ट तो एक मुलगा तुम्हाला साईडला दिसत असेल तो एक फक्त आईचा फ्रेंड आलेला आहे। आणि स्कूलमध्ये त्याचे मित्र आहेत मुलांपैकी, पण घराजवळ म्हटलं तर मुलीच आहे आमच्याकडे जास्त करून आणि पूर्ण मुलीच त्याच्या मैत्रिणी आहेत। तर आणि त्याची इच्छा होती की आम्ही म्हटलं बाहेर जाऊ, पण तो म्हटला नाही आपण घरीच करू। त्याच्यामुळे मग आम्ही छोट्याशाच प्रमाणात नाश्त्याचा वगैरे करून आम्ही घरीच आईचा बड्डे छान तऱ्हेने सेलिब्रेट केलेला। तर आता इथे मस्तपैकी आई केक कट करत आहे आणि सगळ्यांना तो केक वगैरे देईल। आई अतिशय छान दिसत होता आणि त्याचबरोबर त्यांनी त्याच्या पप्पांनी आणि आम्ही सगळ्यांनी त्याच्याबरोबर पीक वगैरे काढून घेतलेले आणि खूप सुंदर तऱ्हेने आणि खूप चांगल्या रीतीने आमचा आईचा बड्डे सेलिब्रेट झालेला। तर सगळ्यांनी त्याला गिफ्ट दिलेले आणि त्याचबरोबर पियूची मजा झाली। पियूच्या फ्रेंडने आईला सोबत पियूलाच गिफ्ट दिलेलं आणि मग आईचं असं होतं की मलाही गिफ्ट पाहिजे। तर आणि बाकी सगळ्यांनी तर आईलाच दिलं, तिने आईलासुद्धा दिलं आणि पियूलासुद्धा दिलं, कारण की पियू तिची बेस्ट फ्रेंड आहे त्याच्यामुळे। आणि ते सगळ्यांनी मस्तपैकी आईबरोबर फोटोज वगैरे काढून घेतलेले। साईडच्या काकू असतात आईचं म्हणजे जे सगळ्यांनीच, आणि छान झाला आईचं बड्डे मस्तपैकी। तर तुम्हीसुद्धा आईला आशीर्वाद द्या आणि त्याचबरोबर सगळ्यांनी त्याला गिफ्ट आम्हीसुद्धा त्याला केक वगैरे दिला। आयु काय करतं बाहेर? बाहेर काय करताय? झोपून उठला 9 वाजता, 9:30 होत आहे। आईची सुट्ट्या सुरू आहेत, आईची मजा आहे। शाळा लागली तर बरोबर 7 वाजता तयारी करून स्कूल। झोपून घे 2 दिवस, 2 दिवसानंतर स्कूल सुरू होणार आहे। पियूची स्कूल सुरू झाली ते बिचारी गेली स्कूलमध्ये। जया लावलो करत साफसूफ करणं। हे 9 वाजता सुटते, कधी कधी 10 वाजते म्हणतात सांगत आहे। हो का? मामा बाबा उठले मी उठतो। अच्छा, म्हणजे मामा 10 वाजेपर्यंत झोपते। बरं आहे, दोघे बापले का? मामी उठते लवकर, आई 7 वाजता उठून मग कामं वगैरे म्हणजे आपले बाहेरचं पाणी गिनी मारणं झाडझूड करणं करत असेल नाही? तिने कोणतं कामाला आलं? तू उठल्यावर स्वयंपाक करते मग। तर हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये। तर आता मी उठली सकाळीच आहे 6 वाजता, तशी मी पण आरामशीरच उठते, पण 6 वाजता उठली की पोरांची स्कूल राहिली तरी उठावंच लागतं। आता सुट्ट्या होत्या तर वेगळं टाईम टेबल होता माझा आणि शाळा लागली तर वेगळा होईल। आणि त्याचबरोबर आता आमच्या शिफ्टच्या ड्युट्या असल्यामुळे ते टाईम टेबल आणखी हप्त्याचा बदलत राहतो। तर मी 6 वाजताच उठली, 6च्या आधी उठून स्वयंपाक केला, सगळं झालं। त्याच्यानंतर मग मी आता 9:30 होता, आता थोडीशी लेटली आहे। स्वयंपाक वगैरे झाला आहे आणि बाकीची कामं व्हायची आहेत। आता जया उठली, आई तर 9 वाजता उठून तो बाहेर बघा मोबाईल बघत आहे। आणि जया उठली, तिने आता लावलू केला आहे आणि ती आता उभी आहे। आज आहे सोमवार, तिचा आहे उपास आणि आम्ही दोघंच जेवणार आहोत। पियू आहे सोबत, तर पियू गेली आहे स्कूलला, ती 11:30ला येईल आणि मिस्टर येतील 3-4ला। अशा प्रकारे आमचा हा आजचा ब्लॉग झालेला आहे स्टार्ट। तर इथे आता TV सुरू आहे आणि आयु काही नाही, फक्त TV पाहत आहे।
तर त्याचं असं आहे, म्हणजे ही आहे रात्रीची, अगदी आता झोपायचे टाईम झालेला आहे, रात्रीचे 10 वाजत आहे आणि आई अजूनही टी व्ही बघत आहे. आणि इथे मी आता पाणी घेऊन बसलेली आहे, कारण मला पाणी प्यायचं होतं. आणि त्याचबरोबर पियू आहे इकडे अभ्यास करत, कारण तिला आता स्कूलमध्ये डान्स सुरू आहे, त्याच्यामुळे तिचं काही लिहिणं होत नाही स्कूलमध्ये, त्याच्यामुळे ती घरी रात्री 10, 11, 12 वाजेपर्यंत लिहतच बसते. स्कूलचं जे पूर्ण होमवर्क आहे पेंडिंग ते घेऊन येते आणि रात्री ते करत बसते. दिवसभर झोप घेईल पण रात्री ती करते, असं आहे तिचं. आणि त्याचबरोबर आयु आता काहीतरी आपलं विचक काम त्याची सुरू आहे असं म्हणू शकतो, कारण इकडचं बेड तिकडे करून तो आता दोघंही बापले आता समोर झोपणार आहेत, त्याच्यामुळे ते आता समोर बेड वगैरे ॲडजस्ट करायचा प्रयत्न सुरू आहे. आणि आम्ही सोबत रात्रीचे सिरियल्स जे आहे ते मी सिरियल्स बघत आहे आणि सोबत आईचा व्हिडिओ घेत आहे तो काय करत आहे म्हणून. तर याचं बघा आता झालं आहे, समोर 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 तो बेड सरकवतच आहे. माहीत नाही तो आता कधी तोडल्याशिवाय तो काही मानणार नाही आहे, असं सुरू आहे. पूर्ण जे जेवण केलं ते पूर्ण त्या बेडवरच काढणं सुरू आहे. आणि जस्ट थोडीशी लाईन गेलेली आहे आणि बघा म्हणजे ज्या लाईट्सचा उजेड होता तो जस्ट बंद करून आणखी सुरू केलेला आहे. आणि कारण इकडे पिऊच अभ्यास करत होते त्याच्यामुळे. आणि याचं आपलं सुरूच आहे, तर दिवसभर रात्रभर असंच सुरू राहते. काही नाही, हा अभ्यास करत नाही, काही करत नाही, फक्त तो फालतूची कामं करतो बस. अशा प्रकारे आहे. आता रात्रीची वेळ झाली पण आम्हाला काही झोप लागत नाही आणि आम्ही फक्त टी व्ही पाहतो आणि त्याचबरोबर मस्त आरामशीर आराम करत बसतो. तर बघा हा असा आहे आयुचा दिवस आणि आईची रात्री. तर त्याचबरोबर तुम्हाला माझे ब्लॉग कसे वाटले तर नक्की